जनहित शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा अरे कोण म्हणतंय देत नाही उसाला पहिली उचल 3,500 रुपये उसाला पहिली उचल 3,500 रुपये अरे कोण म्हणतंय देत नाही तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी 2-3 कारखाने सोडले तर 1 महिना ते 1.5 महिना झालं कारखाने चालू आहेत पुढे टाकून अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही आणि काळं झाल्या उसाचं शेतकऱ्यांच्या खात्यावरती बिल जमा केलेलं नाही महिना 1.5 महिना झालं। ऊस नियंत्रण कायदा असा सांगतो की ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत पैसे त्या शेतकऱ्याच्या खात्यावर ऊसाचं बिल जमा झालं पाहिजे त्याला अन्यथा 15% व्याज देणं बंधनकारक आहे। तर या मागणीसाठी आणि 3,500 रुपये उचल दिली पाहिजे सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांनी। गेल्या वर्षी आमदार अभिजित पाटलांनी आणि माझे आमदार बबनदादा शिंदेनी जाहीर केलं होतं 3,500 रुपये दर देतो त्यातले 500 रुपये दिलेले नाहीत आणि अभिजित आबा पाटील म्हणजे की 3,500 रुपये दर देणं कारखानदाराला कसं परवडतं मी सांगतो। म्हणजे दर देणं परवडत असताना उपपदार्थाचे कोट्यवधी रुपये तुम्हाला मिळत असताना तुम्ही 2700-2800 रुपये देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत। या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं 8 तारखेपासून सोमवारपासून पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। असल्या थंडीमध्ये या आंदोलनाची दखल साखर आयुक्तांनी तातडीने घ्यावी अन्यथा ज्या आम्हाला पत्र दिले साखर आयुक्तांनी करण्यात येईल करेंगे देखेंगे तर त्यांनी तातडीने आदेश करावा। महिना 1.5 महिना झाला कारखाने चालत ऊसाचं बिल जमा नाही नियमाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आरआरसीची कारवाई करावी असं लेखी आदेश दिलं पाहिजे पत्र आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बऱ्याच गोकुळ कारखान्याबाबतीत आरआरसीची कारवाई करून जाहिरात दिलेली नाही लिलाव केलेला नाही मालमत्ता जप्त नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेत। तर कुमार आशीर्वाद साहेब जिल्हाधिकारी आहेत तुम्ही आशीर्वाद दिलाय पण शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करायचा आशीर्वाद दिलाय। याद राखा जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेब तुम्ही जर मनमानी कारभार करून कारखानदाराची बाजू घेत असाल तर दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशनला पत्र देऊन तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या खुर्च्या मोडून तुम्हाला जा विचारू। आज साखर आयुक्तांना सुद्धा डोळे असून आंधळ्याची भूमिका घेऊ नका कान असून बहिऱ्याची भूमिका घेऊ नका शेतकऱ्याचं पाप करू नका। मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ब्रह्मा विष्णू तिघं महेशांचा जोडा आहे तुम्ही लक्ष द्या शेतकरी उद्ध्वस्त होतोय अन्यथा आमचा अंत पाहू नका वेळ आली तर नागपूरच्या अधिवेशनात घुसून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही। कष्टकरी शेतकऱ्यांची दखल घ्या।